मंडळी, स्वयंपाकाचा कंटाळा आले असेल तर एका कुकरमध्ये 2 चमचे तेल घाला. त्यामध्ये जिरं मोहरीचा तडका देऊन घ्यायचा. 2 स्लाइस करून कांदे टाकलेले आहेत, छान असे परतवून घ्यायचे. 2 ते 3 हिरव्या मिरच्या उभ्या कट करून घालायच्या. कढीपत्ता टाका. 1 टोमॅटो पिकलेलं घालायचं आहे बारीक कट करून आणि छान मिक्स करायचं. 1 चमचा अद्रक आणि लसूणची पेस्ट सुद्धा घालायची आहे आणि मिक्स करून घेतल्यानंतर 1 बटाटा आहे तो बारीक चिरून घ्यायचा. त्यानंतर शेंगदाणे अर्धी वाटी घालायचे आहेत. थोडी हळद घालायची, कोथिंबीर टाकायची आणि सर्व व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं. 1.5 वाटी स्वच्छ धुवून घेतलेला तांदूळ यामध्ये मिक्स केलेला आहे. 1.5 वाटीला 3 वाटी इतकं पाणी घालायचं आहे आणि छान असं मिक्स करायचं. त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालायचं, वरतून कोथिंबीर घालायची, 1 चमचा तूप घालायचं. छान अशी उकळी आल्यानंतर कुकर बंद करायचा. 3 शिट्ट्या करून घ्यायच्या. छान असा आपला राईस तयार झालेला आहे. राईस मध्ये निलॉनचं जे मिरचीचं लोणचं आहे ते खूप छान लागतं चवीला. तुम्ही नक्की ह्या भाताबरोबर एकदा ट्राय करा आणि कमेंट करून सांगायला विसरू नका. धन्यवाद.